नमस्कार शेतकरी बंधूंनो. खरीप पिकामध्ये कापूस पिकाची लागवड आता बऱ्यापैकी Hello होत friend, आलेली hi, आहे. how are you? Hello friends, कारण यावर्षी Rhizomyca and पावसाचं प्रमाण देखील चांगल्या पद्धतीने Biosanjeevani लवकर पाऊस Organic आल्यामुळे Culture and Bacteria सगळीकडे Developers. कापसाची लागवड देखील चांगल्या पद्धतीने लवकरच करण्यात आलेली आहे. आता काही ठिकाणी कपाशीची लागवड होऊन त्याचं उगवणूक सुद्धा चांगली झालेली आहे, तर म्हणून काही म्हणण्याची ठिकाणी मित्र अजूनही सर लागवड या की चालू आहेत. निर्मल कापूस सेट्सनं वाणाची लागवड बायोसंजीवनी केलेली आहे. आणि रायझोमिका आता ह्या हे 10 प्रत्येक शेतकरी दिवसाचं पीक वापरायला झालेलं पाहिजे. आहे. त्यामुळे आपला आता बऱ्याच जमिनीना ठिकाणी ज्या किंवा बॅक्टेरिया आहेत त्या आपण डेव्हलप पाहत होतात आहोत की पावसाची आणि त्या तीव्रताही फार डेव्हलप मोठ्या व्हामुळे प्रमाणात जमिनीमध्ये आहे. आपलं खाद्य पडेल पाऊस ना, खूप मोठ्या जे प्रमाणात पडत आहे. गठीत रूपमान असते बट याच्यापासून आपण प्रोव्हाइड करणं काम कपाशीचं पीक झाडले वाचवायचं हे काम असेल, करत ह्याची जर रायझोमिका वाढ आणि जोमदार बायोसंजीवनी. पद्धतीने करायची असेल आणि आपलं जे कापूस पीक हे कापसाचं झाड हे सशक्त बनवायचं असेल, तर त्यासाठी काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला या माध्यमातून सांगणार आहे. तर आपल्या इथून पुढच्या कापूस पिकाच्या जोमदार वाढीसाठी आणि त्याला सशक्त असे बनवण्यासाठी काय वापरायचंय, तर आपण वापरणार आहोत निर्मलचं रायझामिका. किती वापरायचं हे रायझामिका? हे 100 ग्रॅम 100 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे याचा वापर करायचा आहे. याच्यामध्ये आहे मायकोरायझा आणि त्याचसोबत काय वापरायचं आहे, आता जास्त प्रमाणात पाऊस पडतोय, बऱ्याचशा ठिकाणी कपाशी पिवळं पडण्याचं प्रमाण होईल, काही ठिकाणी मुळकूज येईल, काही ठिकाणी मर येईल. हे सगळे मातीतून उद्भवणारे रोगांमुळे होणार आहे. तर मातीतून उद्भवणाऱ्या या रोगांपासून जर आपल्या कापूस या पिकाचं संरक्षण करायचं असेल, तर त्याच रायझामिका सोबत वापरायचे बायोसंजीवनी, की ज्यामध्ये ट्रायकोडर्मा, सुडोमोनास फ्लोरोसन्स आणि ट्रायकोडर्मा हिरिडी अशा पद्धतीचं हे कॉम्बिनेशन आहे. तर हे 1 किलो याप्रमाणे बायोसंजीवनी एकरी 1 किलो या पद्धतीने वापरायचे. म्हणजे आपल्याला आता वापरत असताना एका 200 लिटरच्या टँकमध्ये 100 ग्रॅम हे रायझामिका घ्यायचं आणि 1 किलो बायोसंजीवनी, ज्यामध्ये 500 ग्रॅम ट्रायकोडर्मा आणि 500 ग्रॅम सुडोमोनास अशा पद्धतीने हे 200 लिटर पाण्यामध्ये मिश्रण द्रावण तयार करायचे आणि सदरचं द्रावण हे 1 एकरच्या कापूस पिकाच्या साठी ड्रेंचिंग अथवा ड्रिपद्वारे सोडायचं आहे. त्यामुळे काय फायदा होणार आहे, तर रायझामिकाच्या वापरामुळे जे काही आपण आता ह्या खतांचा बेसल डोस ह्या कपाशी पिकाला दिलेला आहे ऑलरेडी लागवडी करतानाच, तर त्यावेळेस हे जे खत जमिनीमध्ये गेलेलं आहे त्याचं पूर्णपणे वापर जर व्हायचा प्लांटला होणार असेल, करायचा असेल, तर रायझामिकाचा तिथं उपयोग फार चांगल्या पद्धतीने होणार आहे. कारण याच्यामध्ये मायकोरायझा आहे. हे मायकोरायझा काय करतं, ह्या कापूस पिकाच्या मुळांचं कार्यक्षेत्र अनेक पटीने वाढवतं. त्यामुळे ज्या ठिकाणी मुळं सुद्धा जाणार नाहीत त्या ठिकाणी असलेले अन्नद्रव्य शोषण करून ते झाडांपर्यंत आणून देण्याचं काम हे रायझामिका